देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. पुढे अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा काय होऊ नये, नाश होऊ नये, तर त्याला काय मिळावं, सार्वकालिक जीवन मिळावं. ख्रिसमस, जो पहिला ख्रिसमस साजरा झाला जगामध्ये, जो पहिला ख्रिसमस बेथलेहमात साजरा झाला, जो पहिला ख्रिसमस देवदूतांनी साजरा केला, जो पहिला ख्रिसमस स्वतः देवाने साजरा केला, हा दुसरा तिसरा काही नसून देवाचं तुमच्या आणि माझ्यासाठी अपार प्रेम होतं, आगापे प्रेम होतं, अनकंडिशनल प्रेम होतं की देवाने मागचा पुढचा विचार केला नाही. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी आज 2000 वर्षापूर्वी आपला एकुलता एक पुत्र, द बिगॉटन सन, आमच्यासाठी मुफ्तमध्ये, कुठली किंमत आम्हाला मोजावं लागली नाही, त्याने किंमत मोजली आणि त्याने आपला पुत्र या जगात पाठवला, ज्याला मी ख्रिसमस म्हणतो, ख्रिस्ताचं अर्पण. आणि मग त्या देवाला धन्यवाद असो. आजचा हा ख्रिसमस साजरा करत असताना हे गोष्ट लक्षात घ्या की देवाने स्वतः कुठला आणि कसा ख्रिसमस साजरा केला. देवाने आपल्या पुत्राला या जगासाठी देऊन आपलं प्रेम प्रगट करण्याचा ख्रिसमस साजरा केला. ख्रिसमस जर आम्हाला साजरा करायचा आहे, ख्रिसमस जर आम्हाला सेलिब्रेट करायचा आहे, तर गोड गोड पदार्थ खाऊन आणि करून नाही होणार, तो वाटून करावा लागणार आहे. आमेन. ख्रिसमस जर आम्हाला साजरा करायचा आहे तर चांगले चांगले कपडे घेऊन आणि घालून तो साजरा होणार नाही, ते इतरांना देऊन साजरा करावा लागणार आहे. आमेन. गेला. ख्रिसमस जर आम्हाला साजरा करायचा आहे आणि ख्रिसमस जर आम्हाला सेलिब्रेट करायचा, जो देवाने केलाय, आम्हाला इतरांवर प्रेम करून, इतरांची काळजी घेऊन, इतरांचे अश्रू पुसून इतरांना ख्रिस्त प्रगट करायचा आहे, हा ख्रिसमस देवाने साजरा केलेला आहे. आज आम्ही कोणता ख्रिसमस साजरा करतोय? पार्टीतून साजरा करतोय का? शॉपिंग मधून साजरा करतोय का? स्वतःच्या फक्त गरजा आणि स्वतःकडे लक्ष केंद्रित साजरा करतोय का? हा ख्रिसमस तर देवाने साजरा केला नाही. असा ख्रिसमस तर बायबलमध्ये लिहिलेला नाहीये. बायबल मधला जो ख्रिसमस आहे हा देण्याचा ख्रिसमस आहे. आमेन. बायबल मधला जो ख्रिसमस आहे तो प्रेमाचा ख्रिसमस आहे. प्रेमाचा ख्रिसमस. मी आगापे प्रेमाबद्दल बोलत आहे, अन्यथा तुम्ही वेगळं प्रेम घेताल. जग त्याच प्रेमाच्या मागे आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. नात्यागोत्याचं प्रेम आहे, याच्यामध्ये पैशावरचं प्रेम आहे, याच्यामध्ये खूप सगळं प्रेम आहे. मी तिकडे जात नाही. मी जो शब्द वापरत आहे यासाठी ग्रीक शब्दाला आगापे. आणि देवाने जगावर एवढं प्रेम केलं की या ख्रिसमसच्या दिवशी त्याने आपला पुत्र दिला. बहिणींनो आणि भावांनो, देवाच्या प्रिय लेकरांनो, जर आज आम्ही ख्रिसमस साजरा करणार आहोत तर देवाच्या प्रेमाला प्रदर्शित केल्याशिवाय, देवाचं प्रेम इतरांपर्यंत नेल्याशिवाय, देवाचं प्रेम डिक्लेअर केल्याशिवाय, देवाचं प्रेम दाखवल्याशिवाय जर माझा ख्रिसमस साजरा होतो तर तो ख्रिसमस साजरा नाही होणार, तो सण साजरा होईल. सण येतील, सण जातील, पण जर ओरिजिनल ख्रिसमस साजरा करायचा, तारखेच्या फंद्यात पडू नका. मी काल तुम्हाला तारखेचा गोंधळ सांगितलं का नाही? एक कॅलेंडर जर 25 डिसेंबर म्हणतं, दुसरं कॅलेंडर मार्च म्हणतं, दुसरं कॅलेंडर जर मार्च म्हणतं, तिसरं कॅलेंडर आम्हाला पाहायला मिळतं सप्टेंबर आणि ऑगस्ट म्हणतं. तुम्ही कोणती तारीख धरणार? तुम्ही कोणता दिवस धरणार? तुम्ही कोणता महिना धरणार? देवाने जाणून बुजून या गोष्टी गुपित ठेवल्या, कारण देवाची इच्छा आहे की त्याच्या मंडळीने, त्याच्या लेकराने रोज त्याचं प्रेम जे आहे ते जगाला प्रगट करावं, इतरांपर्यंत न्यावं. ज्यांना येशू ख्रिस्त माहिती नाही त्यांनी स्वतःच्या जीवनातून प्रेम दाखवावं. जर वैर आहे तर आम्हाला नाताळ साजरा करण्याचा काही अधिकार नाही. जर कटुत्व आहे तर आम्हाला नाताळ साजरा करण्याचा काही अधिकार नाही. एखाद्या व्यक्तीशी आम्ही बोलत नसेल आणि नातं साजरा करताय, तो देवाला मान्य होणार. अरे या दिवशी देवाने जगावर प्रेम केलं, त्या जगावर जे त्याच्या एकुलत्या एक पुत्राला क्रूरपणे मारणार होते. कल्पना करा. दोन गोष्टी प्रेमात असतात. महत्वाची गोष्ट, प्रेम जे आहे हे देणारं असतं, घेणारं नसतं. आणि घेणारं प्रेम जे आहे ते देवाचं नाही, ते माणसाचं आहे. आलं लक्षात? मी काहीतरी देतो, तो काहीतरी दे. तू असं वागला तर मी तशी वागल. हे माणसाच्या नात्यावर. देव तसं नाही. देवाचं प्रेम अनकंडिशनल आहे, त्याच्यात कुठले आठ नाही, कुठला नियम नाही. आणि म्हणून योहान 3:16 मधून ख्रिसमस साजरा झाला पाहिजे. माझं आवडतं वचन आहे. मागील 1 महिन्यापासून मी याच वचनावर आपल्याशी बोलत आहे. नाताळ जर साजरा करायचा आहे तर तो आम्हाला योहान 3:16 मधून साजरा केला पाहिजे. जसं देवाने जगावर प्रेम केलं, येशू ख्रिस्ताच्या द्वारे केलं, तो येशू तुम्हाला आणि मला सांगतो, जर तुम्ही माझे मुलं आहात, जर तुम्ही माझे शिष्य आहात, तर मी जसा आहे तसे तुम्ही वागा. जसं मी तुमच्यावर प्रेम केलं तसं तुम्ही एकमेकावर प्रेम करा. वैऱ्यावर प्रेम करा, मित्रांवर प्रेम करा, नातेवाईकांवर प्रेम करा. जो कोणी तुमच्या आणि माझ्या संपर्कात येतो त्याला प्रेम दाखवणं म्हणजे देव दाखवणं. आमेन. हालेलुया. प्रेमाशिवाय ख्रिसमस हा अधुरा आहे.
देवाला आवडणारा ख्रिसमस जर काय आणि कोणता आणि कसा असेल तर तो आहे प्रेमाचा ख्रिसमस, तो आहे अर्पणाचा ख्रिसमस. त्याने आपलं एकुलते एक पुत्र देऊन टाकला हो. तो आहे काळजी घेण्याचा ख्रिसमस, क्षमा करण्याचा ख्रिसमस. आणि म्हणून देवाला आवडणारा जो ख्रिसमस आहे तो साजरा करत असताना ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा की ख्रिसमस जो आहे हा प्रेमाचा सण आहे, ख्रिसमस जो आहे हा देण्याचा सण आहे, आणि ख्रिसमस जो आहे हा क्षमेचा सण आहे. आणि हा कोणाचा ख्रिसमस आहे? हा देवाने सादर केलेला, देवाने घडवलेला, घडून आणलेला ख्रिसमस आहे, ज्याच्यामध्ये देवाचं प्रेम दिसतं, देवाने पुत्र दिलेला दिसतो, आणि त्या पुत्राने शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या वैरांवर प्रेम आणि क्षमा दाखवलेली दिसते. हे बापा यांना काय कर, अरे बोला, हे काय करतात त्यांना कळत नाही. कपड्यामध्ये ख्रिसमस नाही अशा अनेक लोक आहेत, अशा अनेक, मी स्वतःच तुम्हाला साक्ष देईल, अनेक ख्रिसमस, मला ख्रिसमस आणि नवीन कपडे हे आठवतच नाही, लांबपर्यंत आठवत नाही. आयुष्यातला बराच काळ सेवा करत असतानाच सांगतो, सेवा करत असत. आता काही का दिवसापूर्वी मला अनेक पालक भेटत होते, मंडळीतल्या मेंबरने आम्हाला नेलं, पालखीमध्ये नेलं, लेकराला नेलं, कपडे घेतले, एक मेंबर घेतोय, 2 मेंबर घेतोय, ते मला सांगत होते, मला काही वाटत नव्हतं, मला खरंच सांगतो काही वाटत नव्हतं. कारण मला माहिती आहे की कपडे येऊ न येऊ, कोणी घेऊ न घेऊ, त्यात ख्रिसमस नाहीये. ख्रिसमस जर कुठे असेल तर ख्रिस्ताचं प्रेम प्रगट करण्यामध्ये. ख्रिसमस जर कुठे असेल तर ख्रिस्ताने जे जगासाठी केलं, ख्रिस्ताने जे जगाला आम्हाला करायला लावलं ते करण्यामध्ये ख्रिसमस आहे. आमेन. आणि म्हणून एखादा माझ्यासमोर असं मला ऐकत असेल, त्याला काही आज कपडे घेता आले असेल, प्रिय बहिणी, प्रिय बाबा, जरी हे कपडे नसतील, येशूच्या प्रेमाचे कपडे तुझ्या जवळ आहेत, देवाच्या क्षमेचे कपडे तुझ्या जवळ आहेत, देवाच्या त्यागाचे कपडे तुझ्या जवळ आहे. जर का तुला ते कपडे मिळाले, तुझ्यासारखा श्रीमंत या पृथ्वी तलावर आणि स्वर्गात दुसरा तिसरा कोणी नसणार आहे. कपड्यात ख्रिसमस नाहीये, पैशात ख्रिसमस नाहीये, खाण्यात ख्रिसमस नाहीये, डेकोरेशन हे गरजेच्या गोष्टीत बरं का, यात नाही म्हणल्यावर म्हणताना ये नकोच मग, आता हे गरजेचं आहे, पण याच्यातच ख्रिसमस पाहणं म्हणजे ख्रिसमस नाही. ख्रिसमस हा देवाच्या प्रेमामध्ये आहे, ख्रिसमस ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये. लक्षात घ्या, एखादा माझं चांगलं वागतो, मी त्याशी चांगलंच वागणार, बरोबर बोलतोय का मी? एखादा माझ्याशी भला, मी त्याशी भला. पण ज्यावेळेस एखादी व्यक्ती तुमच्याशी भली नाहीये, एखादी व्यक्ती तुमच्या बुराईवर आहे, एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देणार आहे, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर प्रेम करणं, तरी सुद्धा तुम्ही त्याचं चांगलं करणं, तरी सुद्धा तुम्ही त्याची काळजी घेणं, हे आहे ख्रिस्ताचं प्रेम. आणि हे या ख्रिसमस जर आमच्यातून प्रगट होत नसेल तर आम्ही जगिक लोकांसारखं आहे, ते पण घेवाणदेवाण करतात, ते पण जशाच तसं वागतात, आम्हाला तो अधिकार नाही. बरं, हा झाला देवाने साजरा केलेला ख्रिसमस. आता मंडळीने कोणता ख्रिसमस साजरा केला पाहिजे? मंडळी पण ख्रिसमस साजरा केला पाहिजे ना. देवाचा ख्रिसमस आम्हाला लक्षात आला, पुत्र देऊन टाकला, त्याग केला, क्षमा केली, प्रेम केलं, आणि आपला एकुलता एक दिला. 2, 3, 4 नव्हते, एकुलता एक देऊन टाकला. मी नेहमी सांगतो, प्रेमामध्ये त्याग असला पाहिजे. चांद तारे तोड के लाऊंगा हे प्रेम नाहीये, हा भपका आहे. तेरे लिए मैं कुछ भी करूंगा, दुनिया छोडूंगा, दुनिया छोडूंगी, हे जे प्रेम आहे ना, हे कंडिशनल प्रेम झालं. प्रॅक्टिकल असं होत नाही. प्रॅक्टिकल फक्त हे देव आप करू शकला. त्याने अखिल मानवासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला. टाळ्या वाजून त्याला धन्यवाद देऊ. आणि त्याच्या जन्माचं स्मरण आज आम्ही करतो. माहिती नाही 25 डिसेंबर ती तारीख असेल का नसेल, माहिती नाही तो कोणता दिवस असेल, पण बायबल सांगते येशूचा जन्म झाला, म्हणा आमेन. बायबल सांगते येशू बेथलेहमात जन्माला, म्हणा आमेन. बायबल सांगतं देवदूतांनी सांगितलं येशू जन्म झाला, म्हणा आमेन. बायबल सांगतं मत्ताईने सांगितलं येशू जन्म झाला, म्हणा आमेन. लूक म्हणला येशू जन्म झाला, आमेन. दावीद म्हणला की तो जन्माला येणारे, आमेन. संदेश म्हणतात तो जन्माला येणारे, आमेन. आणि त्याचा जन्म झाला. ही काळ्या दगडावरची पांढरी असं चर्च, हे बायबल सांगतं. आता तो कधी झाला, कोणत्या दिवशी झाला, याच्याकडे आम्हाला जायचं नाही. जर तो झालाय तर त्याचा अर्थ असा, देवाने त्याग केलाय, त्याचा पुत्र दिलाय अखिल मानवजातीसाठी, आणि आता त्या पुत्राला गाजवणं, प्रगट करणं, त्याला इतरांपर्यंत नेणं, हे कोणाचं काम आहे? फक्त पालकाचं. फक्त पालकाने चांगलं वागायचं, फक्त जे सेवक आहेत त्यांनी चांगलं वागायचं, जे समर्पित आहे, जे मंडळीतले एल्डर आहेत त्यांनी चांगलं वागायचं. आपल्या सगळ्यांचं कर्तव्य त्या ख्रिस्ताला इतरांपर्यंत नेण्याचं. आमेन. देवाला पाहिजे असलेला ख्रिसमस हा प्रेमात, क्षमेत आणि देण्यामध्ये आहे. आम्हाला पाहिजे असलेला ख्रिसमस, आम्हाला पाहिजे असलेला ख्रिसमस कसा असला पाहिजे? तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, या मेंढपाळांनी येशू बाळाचा शोध घेतला, बरोबर आहे का? मागी लोकांनी येशू बाळाचा शोध घेतला, बरोबर आहे का? येशू बाळाचा शोध कोणी घेतला? मागी लोकांनी. कुठून घेतला? इथून आले का? सारसनगरहून, इंदिरानगरहून, तपोन रोडून, सारोळ्यातून? कुठून आले? अरे कुठून शोधत आले? पूर्वेकडून
पूर्व कुठं होती? आज हात केला का पूर्व होती का? मैलाचा प्रवास, दिवसाचा प्रवास, याच्यावर मी नंतर कधी याची आपण बोलू. खूप लांबून कशा त्यांना काय त्या काळात काय कुठलं यंत्र होतं का? कोणतं यंत्र म्हणतो आपण त्याला दिशा दाखवणार? हो काय यंत्र? काय लोकेशन होतं का? जीपीएस होतं का? अरे मी तुम्हाला विचारतो, विमान होतं का? फ्लाईट होते का? कशाला? एक तारा यांना घेऊन चालला होता. तो तारा यांच्या पुढे चालला. तो तारा जिथं थांबला तिथं ते थांबायचे. तो तारा जिथं चालला तिथं ते चालायचे. कल्पना करा, यांचा प्रवास स्वर्गातून चालू होता, पण ते थांबले नाही. ते शोधत होते, ते शोधत होते आणि ते शोधत होते. आमेन म्हणाल का? म्हणा आमेन म्हणाल. स्तोत्र 42 आणि वचन 1 मध्ये म्हटलं, हे देवा, हरणी जशी पाण्यासाठी लुलपते, माझा जीव तुझ्यासाठी लुलपतो. ख्रिसमस हा शोध घेण्याचा सण आहे चर्च. आणि हा शोध आम्हाला देवबापाचा घ्यायचा आहे, त्याच्या पुत्राचा घ्यायचा आहे, त्याच्या उपस्थितीचा घ्यायचा आहे. आणि जे देवापासून दूर आहेत त्यांचा आम्हाला शोध घ्यायचा. जर माझ्या ख्रिसमसमध्ये मी शोध घेत नाही तर माझा ख्रिसमस हा जगे ख्रिसमस होईल, बायबलचा ख्रिसमस होणार. आमेन. कम ऑन, आमेन. आम्ही कुठं आलो होतो आणि काय ऐकायला भेटतो? हो, तुम्ही योग्य ठिकाणी आले आणि योग्यच ऐकत आहात. देवाने तुम्हाला आणि मला योग्य ठिकाणी आणलं आणि स्वर्गातून देव आमच्याशी बोलत आहे की देवाने जो ख्रिसमस साजरा केला तो शोध घेण्याचा ख्रिसमस होता. बायबल सांगतो, तुम्ही मला नाही शोधलं, तुम्ही मला नाही निवडलं, मी तुम्हाला शोधलंय, मी तुम्हाला निवडलंय. असं कोणी आहे का? मी देवाला निवडलं, मी देवाला शोधलं? कोणी नाहीये. आम्ही तर बघलो होतो मेंढराप्रमाणे. प्रभूने आम्हाला शोधून काढलं, हरवलेले शोधले. बोलो येशू मसीह की. आणि हे आमचं कर्तव्य आहे. ख्रिसमस करत असताना मला शोध घ्यायचा आहे. ख्रिसमस साजरा करत असताना माझं काही हरवलं तर नाही ना, माझं काही जे आहे ते मिसिंग तर नाहीये ना. ख्रिसमस जो आहे बायबल आम्हाला सांगतं हा चमकण्याचा. चमकण्या म्हटल्यावर मी कपड्यांबद्दल नाही बोलत आहे. मी पार्लरच्या विरोधात नाहीये. मी पार्लर आणि मग काय तुमचे जे असतात सगळं अनेक पार्लरवाले माझ्या समोर टीव्हीवर ऐकत असतील, मी आपल्यासाठी प्रार्थना करतो आणि आपले धंद्यासाठी माझ्या प्रार्थना, पण मी याच्याबद्दल बोलत नाहीये. मी शायनिंग 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 पुढचा शब्द लावत नाही. मी शायनिंग बद्दल बोलत नाहीये. आपल्या तरुणांना माहित आहे मी काय होतो. शायनिंग मी याबद्दल बोलत नाही. चमकायचं म्हणजे आम्हाला आमच्या जीवनामधून, आमच्या वागणुकीतून, आमच्या कुटुंबातून, आमच्या स्वभावातून देव प्रगट करायचा. तो तारा चमकला बायबल सांगतं. म्हटलं देवा, अरे मी ना ताऱ्याबद्दल नाही शिकवलं, घ्या ताऱ्याबद्दल आपण ऐकतोय. अरे देवा, मी ना मागी लोकांबद्दल नाही शिकवलं, घ्या आपण मागी लोकांबद्दल पण ऐकत आहे. तो तारा चमकला चमकला चमकला. आम्ही काजवे झालोय. आमचं जीवन काजव्यासारखं झालं. कधी चमकला चमकला, कधी विजला विजला विजला. इधर देखा तो अभी इधर था, उधर देखा तो किधर था. आणि ख्रिसमस साजरा करतोय. ख्रिसमस साजरा केलाच पाहिजे. ख्रिसमस साजरा कराच, कारण तो करावा ही देवाची इच्छा आहे. आमेन. पण तो साजरा करत असताना ट्रेडिशनली नाही, सण म्हणून नाही, कॅलेंडर मधली तारीख म्हणून नाही. तो साजरा करत असताना माझ्यातून ख्रिस्त प्रगट झाला पाहिजे. आणि आज तुम्ही जे माझ्या समोर आहात, जे मला टीव्हीवर ऐकत आहे, मला सार्थ आनंद वाटतो तुमच्याबद्दल की तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी म्हणले 2 सेशन घ्या आणि आमच्याशी बोला. हे आहे ख्रिस्तासाठी चमकणं. हे जे लेकरं इतके सुंदर नृत्य करत आहेत, नाच करत आहेत, डान्स करत, त्यांचे ड्रेस पहा, त्यांचं नटणं कटणं पहा, हे आहे ख्रिस्तासाठी चमकणं. आमेन. तुम्ही जे माझ्या समोर बसलेत, इकून तिकून आलेत आणि तो वेळ घालवतात, हे आहे ख्रिस्तासाठी चमकणं. हे आहे ख्रिस्तासाठी चमकणं. देवाचं वचन वाचून चमकणं, प्रार्थना करून चमकणं, उपवास धरून चमकणं, वचनात वाढवून चमकणं, देवासाठी जगून चमकणं. आमेन. बोलो येशू मसीह की. देवाला तुम्ही आणि मी यावर्षी चमकून, कोणतं चमकून? भारी कलर मारून नाही, भपक्याचे कपडे घालून नाही. काही लोकांना भपक्याशिवाय होत नाही, त्यांना भपक्याचे कपडे लागतात. भपका आत्मिक आला पाहिजे, प्रार्थनेचा वास आला पाहिजे. कोणी आमेन म्हणेल का? मोठा आमेन कोणी म्हणेल का? प्रार्थना करणारी प्रार्थनेचा सुगंध पसरला पाहिजे, प्रार्थनेचा अभिषेक पसरला पाहिजे, चांगुलत्वाचा अभिषेक पसरला पाहिजे, समर्पणाचा अभिषेक पसरला पाहिजे, नम्रतेचा अभिषेक पसरला पाहिजे, देण्याचा, क्षमा करण्याचा आणि प्रेम करण्याचा जो प्रकाश आहे तो प्रकाशला पाहिजे. कारण उठ, अंधार पृथ्वीला झाकत आहे आणि तुझी चमकण्याची वेळ आलेली आहे. हा स्टार दारात लावून नाही होणार. दारात लावला झाला तो चमकतोय. अरे तुझं काय? किती दिवस झाले विसलेला आहेस? किती दिवस झाली विसलेली आहेस? प्रार्थनेत, आत्म्यात आणि देवाच्या कामात. स्टार तर चमकतोय, लाइटिंग तर चमकती. आमेन.
माझं काय? आज इथून जाताना हा डिसिजन घेऊन जाऊया की मला प्रभूसाठी या वर्षात चमकायचंय, मला हा नाताळ चमकून साजरा करायचा आहे, मला हा नाताळ देवासाठी जीवन जगून साजरा करायचा आहे. बायबल मधला नाताळ हा शोधायला लावणारा, चमकायला लावणारा नाताळ आहे. बायबलचा नाताळ हा जो सण आम्ही साजरा करतोय हा चमकण्यातून आणि आम्हाला त्या ठिकाणी शोधून करायचा. आणि शेवटची महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सांगून थांबतो, लूका वर्तमान 2 अध्याय 10 वचन. तेव्हा देवदूत त्यांना देवदूत म्हणाला, भिवू नका, भिवू नका. एक मिनिट. भिवू नका. कारण पहा, बायबल मधला क्रिसमस ऐकल्यावर थोडी भीतीच वाटते. तर सगळा त्यागाचा खेळ आहे. देवदूत काय म्हणाला? भिवू नका आणि पहा पुढे जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे आणि 2000 वर्षापूर्वी झालाय. ठीक आहे, पुढे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आमेन, आमेन. ख्रिसमस म्हणजे काय किंवा देवाची इच्छा आम्ही कोणता ख्रिसमस साजरा करावा? तर ख्रिसमस म्हणजे सुवार्ता सांगण्याचा सण. दादा सांगत होते की एका आत्म्यापर्यंत जा. ख्रिसमस म्हणजे सुवार्ता गाजवण्याचा सण. आज आम्ही चर्चला आलोय, एक आत्मा नवीन घेऊन आलोय का? आज आम्ही नाताळ साजरा करतोय, एका आत्म्याला ख्रिस्त गाजवला का? एका आत्म्यापर्यंत पोहोचले का? सुवार्ता सांगितली का? येणारा काळ अजून कठीण असणार आहे, येणारा काळ अजून भयानक असणार आहे. परंतु चर्च माणसाला बिडी पडू शकते, सुवार्तेला कधीच बिडी पडत नाही. देवदूतांनी कोणाला सुवार्ता सांगितली? देवदूतांनी कोणाला सुवार्ता सांगितली? भिवू नका कोणाला म्हटले? गुड. एक नाही तर दुसरं. कोणाला सांगितली? मेंढपाळांना. आणि आम्हाला पाहायला मिळतं मेंढपाळ आज तुम्हाला सांगत आहे. आमेन, कमॉन, आमेन. मेंढपाळ आज आम्हाला सांगत आहे दररोज, दर आठवडे, दर दिवशी की आम्हाला सुवार्ता सांगणे. देवाला पाहिजे असलेला ख्रिसमस प्रेमाचा ख्रिसमस, देवाला पाहिजे असलेला ख्रिसमस त्यागाचा आणि क्षमेचा ख्रिसमस. आणि त्याची इच्छा आहे आमचा ख्रिसमस मागी लोकांप्रमाणे, ताऱ्याप्रमाणे, मेंढपाळाप्रमाणे आणि देवदूताप्रमाणे साजरा व्हावा. आणि जर आम्ही सुवार्ता सांगत नाही किंवा आम्ही देवाचं काम करत नाही चर्च, तर या वर्षामध्ये आम्ही ख्रिसमस साजरा करत असताना सुवार्ता सांगून देवाचं काम करूया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. मार्क 16 आणि वचन 15 मध्ये असं म्हटलं, जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आज आम्ही कोणता ख्रिसमस साजरा करत आहोत? कॅलेंडर मधला, पिढ्यां परंपरेचा की बायबल मधला? जर बायबल मधला ख्रिसमस आम्ही साजरा करत आहोत, देवाच्या नावाला खूप धन्यवाद. आणि जर बायबलच्या बाहेरचा ख्रिसमस साजरा करत आहोत, या संदेशाद्वारे देव आपल्याला मदत करो बायबल मधला ख्रिसमस साजरा करण्यासाठी. आमेन, आमेन. देव बाप तुम्हाला खूप सगळे आशीर्वाद देव. आणि हा नाताळ आणि ही येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि आशीर्वादाचं जावो. पास्टर दीपक थोरात या नावाने आपलं जे YouTube चॅनल आहे, मी आपल्याला विनंती करतो की अशा प्रकारचा देवाचा संदेश आपल्याला मिळण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करावं.